बघितलंच ना तिला मग कशी नटवी नुसती फंक्शन मध्ये आली होती. मग काय, पण बाकी जवळची शेंग आहे ना. मी पण होते यार 4 वर्षांपूर्वी अशीच. मग काय कसलं. अरे हा श्री झाला तेव्हा सुद्धा काही झालं नाही बघ. डिलिव्हरीच्या नंतर सुद्धा जशी तशी होते मी. थायरॉइडच्या गोळ्या घेतल्या नाही आणि हे असं झालं. आता अजून सुद्धा उजेड. पण काय ग, सकाळी लवकर उठायला होत नाही. आणि उठला जरी ना तर डबा करा, ह्याचा डबा करा, माझा डबा करा, बाकीचं सगळं आवरा. 5 वाजता उठून पळायला कोण जाणार बाई, आणि त्याच्यात एवढी गरमी. नाहीतर काय, माझं वजन ना जेवढं पटकन वाढतं तेवढं पटकन कमी पण होतं. मनावर घेतलं तर असं महिन्याभरात 7-8 किलो कमी होईल, पण होतच नाही. 5 वर्ष झाली बघ, वजन कमीच नाही होत. करीन म्हणते आता मी प्रयत्न. तिला बघितलं ना, करीनच म्हणते आता मी प्रयत्न. डबल चिन कसली, ट्रिपल चिन झाले हे, करायला लागणार काहीतरी. हो मी काय म्हणते, आज ना मला आठवण करा, रात्रीचं ते जिरं धणं, उद्या सकाळपासून ते पाणी सुरू करायचं प्यायला. आणि काहीतरी मी ते बघितलं होतं, आलं, सुंठ, खसखस, आणखी काय 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 सगळं वाटायचं. नाही असं नव्हतं ते. मी रेसिपी बघते आणि मग आपण ना परवापासून ते पण सुरू करूया. नाहीतर एक काम करूया का, ते लिंबाचा रस गरम पाण्यात आणि मध घालून, पण ना ते सोडलं की लगेच वजन वाढतो. आणि सकाळी ना चहा प्यायची वेळ, तर ते लिंबाचा रस घालून मध घालून पिणार. आणि मग त्याच्यानंतर 1 तास थांबणार, मग चहा पिणार, मग ऑफिसला जायला उशीर. त्याच्यामुळे ते राहतच आहे. बघूया, पण चहा सोडायला लागेल नाही. पण चहा सोडून कसं होणार. तर मी काय म्हणते, आज नेमकं बघा मटण आणलंय. लक्षातच नाही आलं मला. आजपासून सोडलंय ना मी नॉनव्हेज वगैरे सगळं. असो, आता चांगला अर्धा पाऊण किलो आणलाय. कोण खाणार. आज श्री तर धड खात नाही. आज खाते, मग रविवारपासून सोडून द्यायचं. नाही काम करूया, रविवार शनिवार रविवारचं चांगलं विकेंड करून घेऊ. म्हणजे असं नको की इच्छा राहिली कोणती, हो की नाही. बाय 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 बाय. मी पण करून बघते, म्हणजे कळेल तरी निदान की माझं एज किती आता. हो ना.